नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या टीव्ही मालिकांमध्ये काव्यांजली ही मालिका खूप जास्त गाजत आहे। तर या मालिकेमध्ये विश्वजितची भूमिका साकारणारे पियुष रानडे यांनी लाखो चाहत्यांना वेड लावले। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पियुष रानडे यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावं। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। यांचे खरे नाव पियुष रानडे असे आहे। यांचा जन्म 28 मार्च 1983 ला नागपूर, महाराष्ट्र येथे झाला। तर 2024 नुसार हे सध्या 40 वर्षाचे झाले आहेत। हे नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलीजनने एक हिंदू आहेत। यांच्या प्रोफेशन बद्दल सांगायचे झाले तर पियुष हा प्रोफेशनने एक ऍक्टर तसेच मॉडेल आहे। यांना ट्रॅव्हलिंग करायला तसेच फोटोशूट करायला खूप जास्त आवडत असते। पियुषने आपले शालेय शिक्षण तेजस हायस्कूल बडोदा मधून पूर्ण केले। तर यांनी बीकॉमचे शिक्षण महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी बडोदा येथून पूर्ण केले। त्याचबरोबर यांनी MBA ची परीक्षा सुद्धा दिली आहे। लहानपणापासूनच पियुषने CA होण्याचे स्वप्न पाहिले होते। त्याचप्रमाणे यांना खेळामध्ये सुद्धा आवड होती, त्यामुळे यांनी खेळामध्ये करिअर बनवण्याचा निर्णय घेतला। पियुष यांनी नॅशनल लेव्हलवर आपल्या खेळाचे प्रदर्शन केले। तर कोरियामध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये यांची निवड करण्यात आली, परंतु 12वीचे पेपर असल्यामुळे यांना कोरियाला जाता आले नाही। एक्झाम झाल्यानंतर त्याला त्यांच्या मित्रांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला आणि मित्राचे ऐकून यांनी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली। त्यानंतर यांनी अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी यांच्या वडिलांनी सल्ला दिला। त्यावेळी यांनी थिएटर्स तसेच नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम यांनी महानिर्वाण या नाटकेमध्ये काम केले। मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली अशा भाषांमध्ये यांनी नाटके करून रंगभूमीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली। त्यानंतर यांनी मुंबईला धाव घेतली। मुंबईला आल्यानंतर यांनी सुरुवातीला 3 वर्षे भयंकर मेहनत घेतली। मुंबईमध्ये यांना पैशाची अडचण भासल्यामुळे यांनी रघुलीला मॉलमध्ये 5000 मध्ये काम करण्यास सुरुवात केली। तब्बल 1.5 वर्षानंतर त्यांना अधुरी एक कहाणी या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली। त्यानंतर यांनी काटा रुते कुणाला या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती आणि याच मालिकेमुळे यांना प्रसिद्धी मिळाली। त्यानंतर यांनी मधु इथे अन चंद्र तिथे, मन उधाण वाऱ्याचे, लज्जा, एकाच ह्या जन्मी जणू, अस्मिता, साथ दे तू मला, पिंकीचा विजय असो यासारख्या मराठी मालिकांमध्ये यांनी काम केले। मराठी मालिकांसोबत यांना हिंदी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली। सध्या हे आपल्याला काव्यांजली या मालिकेमध्ये विश्वजितची भूमिका साकारताना दिसत आहेत। तर यांनी आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांना वेड सुद्धा लावले। सोबतच यांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने वेड लावले। पियुष रानडे हे मालिकेमध्ये एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 30 ते 35 हजार रुपये चार्ज करीत असतात। तसेच नवनवीन ब्रँडचे प्रमोशन करून हे मंथली लाखो रुपये कमवित असतात। पियुषच्या फॅमिलीबद्दल सांगायचे झाले तर यांच्या वडिलांचे नाव विभास रानडे असे आहे, तर आईचे नाव विदुला रानडे असे आहे। मित्रांनो, पियुष रानडे यांनी स्वतःच्या लाईफमध्ये 3 लग्न केले, परंतु काही कारणास्तव यांना पहिल्या 2 लग्नामध्ये अपयश आले। तुम्हाला पियुष रानडे यांचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुम्ही पियुष रानडेचे फॅन्स असाल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।